श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयूरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदी ईश म्हणून म्हणती गणेश, तू संमत सर्व शास्त्रांस मंगल रूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्द सृष्टीची स्वामिनी, तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा, तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया, कृपार्णवा परम सदया पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार, तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर, अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्यातून गवससी चक्रपाणी, त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित, तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी। हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी, तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठा उठी, ऐसा आहे धुर्जटी महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन, यास करावे साय पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता, श्री तुकारामादि सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी। जय जयाजी साईनाथा, जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय सुदे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा, अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की।
तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञान नवीनचा दिनकर, तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू, तू हीन दीना चिंतामणी, तू तव भक्ता स्वर्धुनी, तू बुडती यांना भव्य करणी, तू भीतासी आश्रय, जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच आहा दयाघन, विश्व हा विलास तुमचाची, आपण जन्मरहित मृत्यूहीना आपणाप्रत, तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता, जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा, पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून कातेत उपळले, ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी, खाचेत आले जीवन, म्हणून लादले अभिधान, जरा ऐसे तिज लागून, जला भावी खाचची, लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला, काकी जल खाचेला, देत नव्हते महत्व मुळी, खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण, म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी, नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी, खाचा अनंत होती जरी, तरी न पालटतो याचा, म्हणून अजन्मा आपणा, मी म्हणतसे दयाघना, अज्ञान नगाच्या कंदना, करण्या व्हावे वज्र तुम्ही, ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर, हल्ली अजून होणार, पुढे ही कालावस्थेने, त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नाव रूप मिळत, जेणे करून जगतात, ओळख त्यांची पटतसे, आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणे नाउचित, काकी जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये, आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगा ठाईसाची, मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते, जल मेघ गर्भीचे, एकपणे एक साचे, अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक,
जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कूपात तैसीन त्याची योग्यता, संत रूप गोदावरी तेथील तुम्ही आहावारी, आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा व्हावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात, काकी पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साय पहा. मेघ गर्भीच्या उदकाला जो भूमी भागन बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असूनी. तैसे गुरुवरा आहे येत, षड्री पुंचिन घाण जेत, त्या पवित्र पिंडा प्रत संत अभिधान शोभत से. म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण, तुटी न झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी, त्या वेळचे तेथील वारी ठिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी, हेत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर, त्या शतकातील साधूवर हेच जल साचार, नाना विभूती ह्या लाटा. या संत रूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयेसी सनक सनक
सनंदनाचा मागुन नारद तुम्बर ध्रुव प्रल्हाद बली नृपवर शबरी अंगद वायु कुमर विदुर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतकामाझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णन्या अशक्य मी या सांप्रतच्या शतकात संत रूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चय म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करितो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमती मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अवेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावींच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवूनी माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हिनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हिनत्व घेऊ नका आपण परिस मी लोह देखा माझी चाड आपणा ते बालक अपराध सदैव करीते परीन माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्दीचे भव्य तारू तूच अससी निश्चय तू कामधेनु चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परम पावना हे शांती मूर्ती आनंद घना हे चित स्वरूपा परिपूर्ण हे वेदरहिता ज्ञान सिंधो हे विज्ञान मूर्ती नरोत्तमा हे
क्षमा शांतीच्या निवासधाम आहे, भक्तजनांच्या विश्रामा। प्रसीद प्रसीद मज प्रती, प्रसीद प्रसीद मज प्रती। तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेखनाथ तू। कबीर शेखनाथ तू। तूच बोधला सावता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू। तूच सखा माणिक प्रभू। या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची, ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते। होऊन देता कवणाते। कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडली। लीला आपण मांडली। श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कोणी म्हणाले यदुभूषण, कोणी म्हणाले गुराखी। कोणी म्हणाले गुराखी। यशोदा म्हणे सुकुमार वाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञान जेठी। अर्जुन म्हणे ज्ञान जेठी। तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी, योग्य वाटेल निश्चयसी, ते ते तुम्हा म्हणतसे। मशीद आपुले वसती स्थान, विंदा वाचून असती कान, हा त्याच्या करा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा। यवन म्हणणे भाग तुम्हा। तैसी अग्नीची उपासना, पाहुनी आपुली दयाघना, निश्चय होत अमुच्या मना, की आपण हिंदू म्हणून। परिभेद हे व्यावहारिक, यांते चाहतील तार्किक, परी जिज्ञासू भाविक, त्यान वाटे महत्व यांचे। आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती, आहा आद्य कारण। यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले, मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तांच दावावया। आपण जात गोतातीत, सद्वस्तू जी का सत, तीच तुम्ही साक्षात, तर्कातीत साचकी। तर्क वितर्कांचे घोडे, चालले किती आपणा पुढे,
तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला काकी शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजा दुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देव द्वेषे मृत्यू आला कैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने ओ प्रकार संत हस्ताने गोपी चंदे उकीरड्यासी गाडिले जालंदराशी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदीती तत्कृपा कौमुदीती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षुरसाळ रसनवाळी तत्कृपा रसनवाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टान प्रति समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळते संदुकीत राहे लांब गोदेपासूनी ओ राहे लांब गोदेपासूनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षड्विकार मळ त्यांचा षड्विकार मळ त्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळात घालवून पावन करणे समर्था पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव संत दर्शन घेण्यास्तव संत दर्शन घेण्यास्तव संत
गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हिनत्व गोदेसी त्याचे हिनत्व गोदेसी तुम्ही सगन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडाशू तापलासे चंडाशू त्याच्या तापापासून सगळ्या करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरु लागून छाया तरु कोण म्हणे छाया तरु कोण म्हणे तुमच्या कृपे वीण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखाला दला धर्मास्तव सखाला दला धर्मास्तव सुग्रीव कृपेने बिभीषणा साधलासे राम राणा संतांमुळेच मोठेपणा लादला श्रीहरीसी लादला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मांसी सगुण करून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्ष वाचा टिकेल सांगा कोठून टिकेल सांगा कोठून जड जीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना शक्ती दाविली भक्तजना वांजपणा कैकांचा तुम्ही केलात हरण साचा कित्येकांच्या रोगांचा
विमोड केलात उदीने, विमोड केलात उदीने. वारण्या ऐहिक संकटे, तुमान काही अशक्य वाटे. पिपीलिकेचे कोठून मोठे, ओझे मानी गजपती. ओझे मानी गजपती. असो आता गुरुराया, दीनावरी करा दया. मी तुमच्या लागलो पाया, मागे न लोटा मज लागी. मागे न लोटा मज लागी. तुम्ही महाराज राजेश्वर, तुम्ही कुबेरांचे कुबेर. तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार, तुम्हा विणणा श्रेष्ठ कोणी. अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष. परिपूजावया तुम्हास, जगी पदार्थ न राहिला. जगी पदार्थ न राहिला. पहा सूर्याची या घरी, सण दीपवाळी आली खरी. परिती त्याने साजिरी, करावी कोणत्या द्रव्ये. करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया, तहान जलना मही ठाया. वन्ही लागी शेकावया, अग्नी कोठून द्यावा तरी. अग्नी कोठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे, ते ते तुमच्या आत्म्याचे. अंश आधीच असती साचे, श्री समर्था गुरुराया. श्री समर्था गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे, परीन तैसी झाली मने. बोललो अनुभवाविणे, शब्द जाला निरर्थक. शब्द जाला निरर्थक. व्यावहारिक पूजन जरी, तुमचे करू मी सांगा तरी. ते कराया नाही पदरी, सामर्थ्य माझ्या गुरुराया. सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करून कल्पना, करीतो तुमच्या पूजना. तेच पूजन दयाघना, मान्य कराया दासांचे. मान्य कराया दासांचे. आता प्रेमाश्रू करुण, तुमचे प्रक्षालितो चरण. सद्भक्तीचे चंदन, उगाळून लावितो. कफनी शब्दालंकाराची, घालितो ही तुम्हा साची. प्रेम भाव या सुमनाची, माळा गळ्यात घालितो. माळा गळ्यात घालितो. धूप कुत्सितपणाचा, तुम्हा पुढे जाळीतो साचा.
जरी तो वाईट द्रव्याचा परीन सुटेल घाण त्यासी परीन सुटेल घाण त्यासी सद्गुरु विणयितरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होतसे ऐसा प्रकार होतसे धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अगणित जळते सद्गुण उरती पाहण्याते अक्षयींचे जगास अक्षयींचे जगास मनींचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन गंगेचे गेल्या गढूळपण मग ती पवित्र सहजची मग ती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजळी तो मी हासाचा तेणे वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण त्याचे करुनिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे काकी मी तुमचे ताने पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिणा तिनी अर्पितो आपणा जेणे नुरेल करतेपणा कशाचाही मज कडे कशाचाही मज कडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा पुण्यश्लोका साईनाथा पुण्यश्लोका साईनाथा शांत चित्ता महाप्रज्ञा साईनाथा दया घना दया सिंधो
सत्स्वरूपा मायातमविनाशना जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका सृष्टिकर्ता वीरिंचे तू पाता तू इंदिरापती जगत्रया लया नेता रुद्र तो तुझ निश्चिती तुझ मिणे रिता कोठे भावनाया महेवरी सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे तू धेनुवत समीताने तू इंदू चंद्रकांतनी स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दास हाननी हेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोक चिंता निवारावी गणो हातव किंकर गणो हातव किंकर या प्रार्थनाष्टके करुण मी करितो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मूल पावतसे पुष्पासंगे घडतसे वास सूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे
भस्म कौपिन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होतच हूकडे गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगजेती तोही मान्य झाला बुधा तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी बरी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानिल सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागे आवरा गोड केल्यास सागरा क्षारोदकपणाची नसे भीती शारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा न बरवा तुझसी कमीपणा न बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशुमातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असल्या निर्भय सहजची असो या स्तोत्राशी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा तुम्ही पूर्वा महाराजा या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठन कर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया कौतुक त्याचे पहावया स्तोत्र पाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वर गती ह्यांची पुरवून श्रोते हो यांची पुरवून श्रोते हो या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू तो पठणे होय शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा सत्य सत्य त्रिवाचा संततीहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा रोग जातील दिगंतरा भयचिंता निवेल मानमान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे नित्य स्तोत्राच्या पारायणे
धराबुध हो स्तोत्राविषी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम हो त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून कैसी रचना होय कैसी शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्रवले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर व्यास झाला साचार दास गणुनी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।